कार्यकर्त्यांचं रिपब्लिक सोलापूर शहराच्या वतीने मी स्वागत करतो। ज्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत, खाली या आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या ठिकाणी रस्त्यावरती आता आलेल्या चालू आणि पुतळ्याच्या मागे आपले वाहन लावायचे, त्या ठिकाणी पार्किंगची सोय केलेली आहे। वाहतुकीला आल्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्या समोर येऊन आपण उभं राहायचं आहे। कार्यक्रमाला सुरुवात झाली। सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, या ठिकाणी एका नियमाची गरज होती आणि हे संविधान या देशाचे नियमावली लिहिण्याचे काम या घटनेचे, या भारताच्या या संविधानाच्या माध्यमातून समान हक्क समान नागरिक कायदे त्यांनी बहाल केले। झाल्यानंतर या देशातील सन्मानकारक वागणूक मिळाली पाहिजे, समानता मिळाली पाहिजे, निवारा मिळाला पाहिजे। यासाठी या देशामध्ये जो आंबेडकरांनी संविधान दिलं, लोकशाहीचा मार्ग दिला आणि या संविधानाच्या माध्यमातून आज या भारत देशामध्ये आपण सर्वजण सुरक्षित आहोत। या आरक्षणाच्या माध्यमातून आज भारत देशामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार 27 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने घेतलेली भूमिका, अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये अ ब क ड उपवर्गीकरण करण्याची भूमिका राज्य सरकारने जाहीर केली। या अ ब क डच्या विरोधात रिपब्लिकन पक्ष मैदानात उतरलेला आहे। वास्तविक पाहता भारतीय संविधानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जातीच्या 59 जातींना 13% आरक्षण दिलं आणि या जवळजवळ 1950 पासून 2026 पर्यंत या अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये कोणतेही भांडण, तंटा, वाद विवाद न होता ह्या जाती एकोप्याने गुण्यागोविंदाने या राज्यामध्ये आपला व्यवहार आपले संगतसोबत आमच्यासोबत होते। परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2024च्या एका निर्णयामुळे 6 विरुद्ध 1 अशा पद्धतीचा निर्णय झाला। देशातील जे 28 राज्य आहेत त्या राज्यामध्ये अनुसूचित जातीच्या विकासासाठी उपवर्गीकरण करावं हा ज्या त्या राज्याचा प्रश्न आहे अशा पद्धतीचे आदेश झाले आणि त्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती अनंत ब्रदर नावाच्या न्यायाधीशाची एक समिती या समितीच्या माध्यमातून समितीचे अहवाल मागवले, परंतु समितीचा अजून अहवाल जाहीर झाला नाही। तत्पूर्वी संपूर्ण राज्यामध्ये अ ब क ड आम्ही अंमलात आणणार अशा पद्धतीच्या घोषणा सुरू झाल्या आणि अनुसूचित जातीच्या 58+1 जात अशा पद्धतीचा निर्णय झाला। एका जातीतील आमचे बांधवसुद्धा आज तागात आमच्या सोबत होते, परंतु काही मोजके हातावर मोजणाऱ्या बांधवांनी या अ ब क डची अंमलबजावणी करावी अशा पद्धतीचा निर्णय जाहीर करण्याची भूमिका घेतलेली आहे। खरं तर राज्य सरकारनं समन्वयाची भूमिका घेऊन अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये भांडण लावण्याचा उद्योग बंद करावा, की ज्या 13% अनुषंगाने रिझर्वेशन आरक्षण मिळतं त्या आरक्षणाच्या माध्यमातून आज मागासवर्गीयाची प्रगती होत आहेत आणि कुठंतरी या प्रगतीला खीळ घालण्याची भूमिका, भारतीय संविधानाला नख लावण्याची भूमिका महाराष्ट्र सरकार घेते। याचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शहर जिल्हा सोलापूरच्या वतीने आज सोलापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील आंबेडकर पुतळ्याजवळ निदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। वास्तविक पाहता या निदर्शनाच्या माध्यमातून आणि उद्या होणाऱ्या संपूर्ण राज्यातील मोर्चाच्या माध्यमातून राज्य सरकारने उपवर्गीकरण अ ब क डचा निर्णय रद्द करावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटतील हा इशारा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आपल्याला देतो। ओके।